नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर BP वाघ, अर्थशास्त्र शिक्षक, JES कॉलेज जालना, आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत आपण दोन प्रकरणांची सविस्तर चर्चा केली आहे. आज आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. या तिसऱ्या प्रकरणाचे दोन मुख्य भाग मानले जातात, ज्यामध्ये अ भागात मागणीचे विश्लेषण तर ब भागामध्ये मागणीची लवचिकता यांचा अभ्यास केला जातो. सुरुवातीला आपण मागणीचे विश्लेषण या अ भागापासून सुरुवात करूया. मागणीचे विश्लेषण बघण्यापूर्वी आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मागणीची संकल्पना व वैशिष्ट्य या संदर्भातील माहिती घेऊया. नेमकी मागणीची संकल्पना काय आहे किंवा मागणीची ठळक वैशिष्ट्ये कोणती या संदर्भातील चर्चा सविस्तर आपण करू. मागणीचे विश्लेषण पाहत असताना मागणीची संकल्पना समजणं अत्यंत आवश्यक आहे की नेमकं मागणी म्हणजे काय. विद्यार्थी मित्र हो, मागील प्रकरणामध्ये आपण बघितलेलं आहे की उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. याचा अर्थ असा की वस्तूला केल्या जाणारी मागणी ही वस्तूपासून प्राप्त होणाऱ्या उपयोगितेवर अवलंबून असते. व्यक्तीला विशिष्ट वस्तूपासून उपयोगिता प्राप्त होत असेल तर व्यक्ती त्या वस्तूची मागणी करतो, किंवा व्यक्तीला वस्तूपासून उपयोगिता प्राप्त होत नसेल तर व्यक्तीकडून त्या वस्तूची मागणी केली जाणार नाही. सांगायचं तात्पर्य, व्यक्तीकडून केल्या जाणारी मागणी ही प्रामुख्याने उपयोगितेवर अवलंबून असते आणि म्हणून उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. आपणास माहीत आहे की व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेमधून मग व्यक्ती विशिष्ट वस्तूबाबत इच्छा व्यक्त करते की विशिष्ट वस्तू मला पाहिजे आहे किंवा विशिष्ट वस्तू मला हवी आहे. अशा प्रकारे उपयोगितेतून इच्छा निर्माण होते आणि या इच्छेमधून व्यक्ती मागणी करते आणि म्हणून उपयोगिता इच्छा निर्माण करते तर इच्छेमधून मागणी निर्माण होते. मग या ठिकाणी इच्छेमधून मागणी निर्माण होते असं जरी असलं तरी सर्वसाधारणपणे मागणी म्हणजे इच्छा अशा प्रकारची व्याख्या व्यावहारिक जीवनात व्यक्ती करत असते की एखाद्या वस्तूसाठी व्यक्तीने इच्छा व्यक्त केली म्हणजे त्या व्यक्तीची त्या विशिष्ट वस्तूसाठी मागणी आहे. अशा प्रकारे व्यावहारिक जीवनामध्ये सर्वसाधारण अर्थ काढला जातो. परंतु असे असले तरी इच्छेला मागणी म्हणता येणार नाही, कारण इच्छा म्हणजे एखादी वस्तू हवीशी वाटणे. इच्छा म्हणजे काय, तर एखादी वस्तू हवीशी वाटणे की मला ही वस्तू हवी आहे किंवा पाहिजे आहे, अशी एखादी वस्तू हवीशी वाटणे याला आपण इच्छा म्हणतो. परंतु केवळ या हवेसे वाटण्याला किंवा या इच्छेला अर्थशास्त्रामध्ये मागणी म्हणता येणार नाही. अर्थशास्त्रीय दृष्टीने मागणी यापेक्षा व्यापक संकल्पना आहे आणि म्हणून अर्थशास्त्रीय दृष्टीने मागणी म्हणजे नेमकं काय, तर याची चर्चा सुरुवातीला करूया. की मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आहे आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते, अशा इच्छेला अर्थशास्त्रामध्ये मागणी असे म्हणतात. बघा की व्यावहारिक जीवनामध्ये इच्छा म्हणजे मागणी अशा प्रकारचा अर्थ काढला जात असला तरी अर्थशास्त्रीय दृष्टीने मात्र केवळ इच्छा म्हणजे मागणी नाही. मागणी ही त्यापेक्षा व्यापक संकल्पना आहे. मग त्यापेक्षा व्यापक संकल्पना आहे असं म्हणत असताना मग मागणी म्हणजे नेमकं काय, तर मागणी म्हणजे अर्थशास्त्राच्या दृष्टीने अशी इच्छा, कशी इच्छा, ज्या इच्छेला खरेदी शक्तीचे पाठबळ आहे. कशाचे पाठबळ आहे, खरेदी शक्तीचे. किंवा आपल्या व्यावहारिक जीवनात ज्या इच्छेसोबत खरेदी शक्तीचे पाठबळ आहे असं म्हणत असताना ती वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारा पैसा असणं देखील अत्यंत आवश्यक आहे. ज्या खरेदी शक्तीला क्रयशक्ती या नावाने देखील ओळखल्या जाते. सांगायचं तात्पर्य, इच्छेसोबत कशाचं पाठबळ पाहिजे, पैशाचं किंवा अर्थशास्त्रीय दृष्टीने खरेदी शक्तीचं पाठबळ. आणि त्याचबरोबर
ते खर्च करण्याची मानसिक तयारी देखील असणं अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीकडे खरेदी शक्ती असते, म्हणजे विशिष्ट वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारी खरेदी शक्ती किंवा पैसा त्या व्यक्तीकडे असतो, परंतु ती वस्तू खरेदी करण्याची त्याच्या मनाची तयारी नसते. जर तो व्यक्ती कंजूस असेल आपल्या भाषेमध्ये, तर अशा कंजूस व्यक्तीकडे विशिष्ट वस्तूसाठी इच्छा असते की माझ्याकडे दूरदर्शनचा संच असावा, माझ्याकडे मोबाईल असावा किंवा माझ्याजवळ कार असावी. अशा प्रकारची इच्छा त्या व्यक्तीची असते. किंबहुना त्या व्यक्तीकडे खरेदी शक्ती देखील असेल, पण त्या खरेदी शक्तीचा वापर करण्याची तयारी, म्हणजे ती विशिष्ट वस्तूसाठी पैसा खर्च करण्याची मानसिक तयारी देखील असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून इच्छा म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचं पाठबळ आहे आणि ती खर्च करण्याची मानसिक तयारी आहे, अशी इच्छा अर्थशास्त्राच्या दृष्टीने मागणी संबोधली जाते. सांगायचं तात्पर्य, अशाच इच्छेचं रूपांतर मागणीत होईल ज्या इच्छेसोबत खरेदी शक्तीचं पाठबळ असेल, म्हणजे ती वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारा पैसा किंवा क्रयशक्ती असेल. एखाद्या भिकारी व्यक्तीला कार असावी अशी इच्छा असते, पण त्याच्याकडे ती कार खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारी खरेदी शक्ती किंवा पैसा असतो का? नाही. म्हणून भिकाऱ्याची इच्छा या ठिकाणी तिला खरेदी शक्तीचं पाठबळ नसल्यामुळे मागणी ठरणार नाही. दुसरी बाब, मागणीमध्ये आणखी तिसरी एक घटक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे खर्च करण्याची मानसिक तयारी. व्यक्तीकडे इच्छा आहे विशिष्ट वस्तूबाबत, खरेदी शक्ती देखील आहे, पण ती खरेदी शक्ती म्हणजे तो पैसा खर्च करण्याची तयारी देखील असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे विशिष्ट वस्तूवर पैसा खर्च करण्याची मानसिक तयारी देखील असणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा मागणी निर्माण होईल. आपण कंजूस व्यक्तीचं उदाहरण घेतलं की त्याच्याकडे कारसाठी आवश्यक असणारी इच्छा आहे, कारसाठी आवश्यक असणारा पैसा म्हणजे खरेदी शक्ती आहे, पण तो पैसा कारवर खर्च करण्याची त्याची तयारी नसते, म्हणजे मानसिक तयारी असत नाही. म्हणून कंजूस व्यक्तीची इच्छा मागणी ठरणार नाही. सांगायचं तात्पर्य, अशीच इच्छा मागणीमध्ये रूपांतरित होईल ज्या इच्छेला खरेदी शक्तीचं पाठबळ आहे आणि त्याचबरोबर खरेदी शक्ती म्हणजेच पैसा खर्च करण्याची मानसिक तयारी आहे. त्यामुळे अर्थशास्त्रीय दृष्टीने मागणी म्हणजे काय तर बघा, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचं पाठबळ आहे आणि ती खर्च करण्याची मानसिक तयारी देखील आहे. अशा प्रकारे यावरून आपण मागणीचं सूत्र तयार करू शकतो. मग मागणीचं सूत्र काय असेल तर मागणी बरोबर इच्छा अधिक खरेदी शक्ती अधिक खरेदी करण्याची मानसिक तयारी. बघा मागणी बरोबर काय तर त्यामध्ये 3 घटक महत्त्वाचे आहेत. नंबर 1 इच्छा असावी विशिष्ट वस्तूच्या बाबत. नंबर 2 ती वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारी खरेदी शक्ती असावी. आणि नंबर 3 खरेदी शक्ती किंवा पैसा खर्च करण्याची तयारी देखील असावी. ह्या 3 बाबी जेव्हा एकत्रित येतील तेव्हा मागणी निर्माण होईल. त्यामुळे मागणी बरोबर इच्छा प्लस खरेदी शक्ती प्लस खरेदी करण्याची मानसिक तयारी. अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक अतिशय बोलकं उदाहरण घेऊया. दैनंदिन जीवनातलं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया की जालन्यामध्ये, आता जालना हे गावाचं नाव आहे, जालन्यामध्ये 2020 या वर्षी प्रति नग 5 लाख रुपये किमतीला 100 लोकांची कार घेण्याची इच्छा आहे. बघा जालन्यामध्ये 2020 या वर्षात कारची किंमत प्रति नग 5 लाख रुपये असताना 100 लोकांची कार घेण्याची इच्छा आहे, की एकूण 100 लोकांची कार घेण्याची इच्छा आहे, ज्या कारची किंमत 5 लाख रुपये प्रति नग आहे आणि 2020 या वर्षामधील ही बाब आहे. मग याचा अर्थ जालन्यामध्ये 100 कारला मागणी आहे असं म्हणता येईल का? नाही. कारण या ठिकाणी मागणीच्या सूत्रातील केवळ एक घटक इच्छा एवढाच पूर्ण झाला. त्याबरोबर आणखी 2 घटक देखील महत्त्वाचे आहेत. मग या ठिकाणी या 100 लोकांपैकी काही लोक असेही असतील ज्यांना कार घ्यायची इच्छा आहे, पण कार घेण्यासाठी आवश्यक असणारा पैसा आहे का? नाही. जसं की आपण उदाहरण घेतलं की भिकारी व्यक्तीला देखील असं वाटेल की माझ्याकडे कार असावी, म्हणजे भिकाऱ्याची देखील कारबाबत इच्छा आहे,
मग याचा अर्थ भिकाऱ्याची इच्छा म्हणजे कारची मागणी ठरेल का? नाही. तर मागणीसाठी इच्छेसोबत आणखी दोन बाबी महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये दुसरी बाब असते खरेदी शक्ती, म्हणजे वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारा पैसा किंवा क्रयशक्ती असं देखील आपण त्याला म्हणतो. मग 2020मध्ये जालन्यात 5 लाख रुपये प्रतिनग कारची किंमत असताना 50 लोकांची कार घेण्याची इच्छा आहे, प्लस खरेदी शक्ती देखील आहे. म्हणजे 50 व्यक्ती असे आहेत ज्यांची जालन्यामध्ये 2020 या वर्षात प्रतिनग 5 लाख रुपये किंमत असताना कार घेण्याची इच्छाही आहे आणि कार घेण्यासाठी आवश्यक असणारी खरेदी शक्ती म्हणजे पैसा देखील त्यांच्याकडे आहे. मग यावरून आपण असं म्हणू शकतो का की जालन्यामध्ये 50 कारची मागणी आहे? नाही. कारण या 50 व्यक्तीपैकी काही कंजूस व्यक्ती असू शकतात ज्यांच्याकडे इच्छा आहे पण कारसाठी पैसा खर्च करण्याची तयारी आहे का? नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी 50 कारची मागणी आहे असं म्हणू शकत नाही. कारण इच्छा आणि खरेदी शक्ती असली म्हणजेच मागणी निर्माण होते असं नाही. त्या खरेदी शक्तीबरोबर आपला पैसा खर्च करण्याची तयारी असणं महत्त्वाची आहे. आणि म्हणून मागणीच्या सूत्रातला तिसरा घटक देखील या ठिकाणी असणं महत्त्वाचं आहे. कंजूस व्यक्तीच्या बाबतीत इच्छा आणि खरेदी शक्ती असेल, मला कार असावी, कारसाठीचा पैसा देखील असेल, पण तो पैसा खर्च करण्याची तयारी आहे का? नाही. आणि म्हणून या 50 पैकी काही व्यक्ती कंजूस असल्यामुळे 50 कारची मागणी म्हणता येणार नाही. मग त्यासाठी तिसरा घटक महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे खरेदी करण्याची तयारी. आता या ठिकाणी जालन्यामध्ये 2020मध्ये 5 लाख रुपये किमतीला 25 लोकांची कारबाबत इच्छा आहे, खरेदी शक्ती आहे आणि खरेदी करण्याची मानसिक तयारी देखील आहे. बघा विद्यार्थी मित्र, आता एकूण 100 लोकांपैकी केवळ 25 व्यक्ती असे आहेत ज्यांची कारबाबत इच्छा आहे, आवश्यक असणारी खरेदी शक्ती आहे आणि आपली खरेदी शक्ती वापरण्याची म्हणजे वस्तू खरेदी करण्याची मानसिक तयारी देखील आहे. हे मागणीच्या सूत्रातील तीनही घटक असणारे एकूण किती व्यक्ती आहेत? 25. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की जालन्यामध्ये केवळ 25 कारला मागणी 2020 या वर्षामध्ये 5 लाख रुपये प्रति किंमत असताना केली जाते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मागणी म्हणजे काय? तर मागणी म्हणजे अशी इच्छा ज्या इच्छेसोबत खरेदी शक्ती आहे आणि खरेदी शक्ती वापरण्याची मानसिक तयारी देखील आहे. त्यामुळे 25 व्यक्ती असे असतील ज्यांची कारबाबत इच्छाही आहे, आवश्यक खरेदी शक्तीही त्यांच्याजवळ आहे आणि आपली खरेदी शक्ती वापरण्याची किंवा वस्तू खरेदी करण्याची त्यांची मानसिक तयारी देखील आहे. त्यामुळे जालन्यात 2020मध्ये प्रति नग 5 लाख रुपये किमतीला 25 कारची मागणी आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो. आणि त्यामुळे आपणाला मागणीचं सूत्र इच्छा प्लस खरेदी शक्ती प्लस खरेदी करण्याची तयारी बरोबर मागणी हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. या विश्लेषणावरून आपण असं म्हणू शकतो की सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही. सर्व इच्छा म्हणजे मागणी आहे का? नाही. 100 लोकांची इच्छा आहे पण ती मागणी आहे का? नाही. परंतु मागणी म्हणजे परिणामकारक इच्छा. कशी इच्छा? परिणामकारक. केवळ इच्छा नाही तर परिणामकारक इच्छा. मग तुम्ही म्हणाल परिणामकारक इच्छा म्हणजे काय? तर जिच्यामध्ये इच्छेसोबत खरेदी शक्तीही आहे आणि दुसरी बाब खरेदी शक्ती वापरण्याची तयारी, मानसिक तयारी, खरेदी करण्याची मानसिक तयारी देखील आहे. अशी परिणामकारक इच्छा म्हणजे मागणी होय. ज्या ठिकाणी आपण 25 कारची मागणी जी बघितलेली आहे ती खऱ्या अर्थाने परिणामकारक इच्छा आहे. म्हणजे 25 लोकांचीच इच्छा अशी आहे जिला खरेदी शक्तीचंही पाठबळ आहे आणि त्याचबरोबर खरेदी शक्ती वापरण्याची मानसिक तयारी देखील आहे. अशी परिणामकारक इच्छा केवळ 25 कारबाबत आहे आणि म्हणून सर्व इच्छा मागणी नाही तर केवळ परिणामकारक इच्छा म्हणजे मागणी होय. अशा प्रकारे आपण मागणीचं सूत्र सविस्तर पाहिलं. यानंतर बेनहॅम या अर्थशास्त्रज्ञांनी मागणीची केलेली व्याख्या आपण बघू की बेनहॅम यांच्या मते विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय.
बघा, बेनहॅम यांच्या मते मागणी म्हणजे काय, तर विशिष्ट वेळी, याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही खरेदी करणार आहात ती वेळ देखील त्या ठिकाणी लक्षात घेणं किंवा वेळेचा संदर्भ असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर जी वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात ती नेमकी केव्हा खरेदी केली, तर त्या वस्तूची वेळ त्यामुळे महत्त्वाची ठरते. जेव्हा ती वस्तू आपण खरेदी करतो आहोत त्या वस्तूची नेमकी किंमत काय आहे, आणि म्हणून विशिष्ट किमतीला, मग ती किंमत अगदी कमीही असू द्या अथवा जास्त असू द्या, ती विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची, म्हणजे जी वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात त्या वस्तूची खरेदी केलेली नग संख्या, किती नग तुम्ही खरेदी केले, मग नग म्हणजे युनिट्स ऑफ कमोडिटी, ज्याला आपण मात्रा असं देखील म्हणू शकतो, की एखाद्या विशिष्ट वेळेला, मग तो वेळ कमी असेल अथवा जास्त असेल, तो वेळ एका दिवसाचा, एका सेकंदाचा किंवा एका मिनिटाचाही असू शकतो किंवा काही वर्षाचाही असू शकतो, त्या वेळेचा, त्या वस्तूच्या किमतीचा संदर्भ असणं गरजेचं आहे. म्हणून विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट वस्तूची, म्हणजे वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात त्या वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या, की किती नग, किती मात्रा तुम्ही खरेदी केल्या, त्या खरेदी केलेल्या नगसंख्येला अर्थशास्त्रामध्ये बेनहॅम यांच्या मते काय म्हणतात, मागणी असे म्हणतात. आपल्या उदाहरणामध्ये आपण बघितलेलं आहे की जालन्यात 2020 मध्ये, म्हणजे या ठिकाणी वेळ 2020 हे वर्ष आलं, 5 लाख रुपये प्रतिनग किमतीला, म्हणजे वस्तूची विशिष्ट किंमत देखील आली, म्हणजे वेळही आला 2020, किंमतही आली 5 लाख प्रतिनग. विशिष्ट वस्तूची, कोणत्या वस्तूची, कारची खरेदी केलेली नगसंख्या किती, 25, तिला आपण म्हणू मागणी, तिला काय म्हणायचं, मागणी. आणि म्हणून विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. अशा प्रकारे मागणीदर्शक वाक्यात वस्तू खरेदी करतानाची वेळ, वस्तूची किंमत या बाबी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून बेनहॅम म्हणतात विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट वस्तूची जी आपण खरेदी करणार आहोत, जसे की कार, खरेदी केलेली नगसंख्या, म्हणजे किती नग आपण खरेदी केले, किती मात्रा खरेदी केल्या, त्या खरेदी केलेल्या मात्राला किंवा नगांना, युनिट्स ऑफ कमोडिटीला आपण या ठिकाणी काय म्हणतो, मागणी असं म्हणत असतो. आणि त्यामुळे बेनहॅम यांची ही व्याख्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. आता आपण या मागणीची वैशिष्ट्ये बघणार आहोत. अर्थात कळत नकळत ती वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं, मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. मग याचा अर्थ असा की मागणी ही सापेक्ष आहे, म्हणजे नेमकी कशी, तर सापेक्ष आहे म्हणजे ती बदलणारी संकल्पना आहे. मग कशानुसार बदलते, तर मागणी ही स्थल सापेक्ष संकल्पना आहे, म्हणजे स्थळानुसार किंवा ठिकाणानुसार बदलते. त्याचबरोबर मागणी ही कालसापेक्ष संकल्पना आहे, म्हणजे काळानुसार देखील मागणी बदलते. आणि तिसरं, मागणी ही व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे, याचा अर्थ व्यक्तीनुसार सुद्धा मागणी बदलते. थोडक्यात मागणी स्थलसापेक्ष, कालसापेक्ष व व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे. याचं एक एक उदाहरण आपण घेऊया की मागणी स्थलसापेक्ष कशी आहे. बघा, स्वेटरची मागणी राजस्थानपेक्षा काश्मीरमध्ये जास्त केली जाते. बघा, राजस्थानमध्ये कमी, काश्मीरमध्ये जास्त, म्हणजे मागणी, वस्तूची मागणी स्थळानुसार बदलते. त्याचबरोबर मागणी ही जशी स्थलसापेक्ष आहे तशी कालसापेक्ष देखील आहे, म्हणजे वस्तूची मागणी ही काळानुसार देखील बदलते. या ठिकाणी आपण बघूया की रेनकोटची मागणी उन्हाळ्याच्या काळात केली जात नाही, पण याच रेनकोटची मागणी पावसाळ्याच्या काळात जास्त केली जाते, म्हणजे मागणी काळानुसार बदलते. त्याचबरोबर मागणी ही व्यक्तिसापेक्ष देखील संकल्पना आहे, म्हणजे मागणी ही व्यक्तीनुसार देखील बदलत असते. मग व्यक्ती बदलला की मागणी बदलणार. जसं की बांगड्यांची मागणी ही स्त्रियांकडून जास्त केली जाते, पुरुषांकडून केली जात नाही. किंवा खडूची मागणी शिक्षकाकडून केली जाते, विद्यार्थ्याकडून केली जात नाही किंवा अल्प प्रमाणात केली जाते. अशा प्रकारे मागणी ही व्यक्तीनुसार देखील बदलते आणि म्हणून मागणी ही स्थल, काल व व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे.
दुसरं वैशिष्ट्य सांगता येतं ते म्हणजे मागणीला विशिष्ट वेळेचा व किमतीचा संदर्भ आवश्यक आहे। ही बाब देखील अत्यंत महत्त्वाची आहे की मागणीला विशिष्ट वेळेचा, कशाचा, वेळेचा व किमतीचा संदर्भ आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रहो, बेनहॅम यांची व्याख्या किंवा त्या अगोदरचं मागणीचं सूत्र पाहत असताना आपण ह्या वैशिष्ट्याचा विचार केलेला आहे की मागणी दर्शक वाक्यात वेळेचा संदर्भ व किमतीचा संदर्भ आवश्यक आहे। बघा, बेनहॅमच्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे विशिष्ट वेळी म्हणजे कोणत्या वेळी तुम्ही वस्तू खरेदी केली, विशिष्ट किमतीला म्हणजे कोणत्या किंवा किती किमतीला आपण वस्तू खरेदी केली, याचा उल्लेख मागणी दर्शक वाक्यात आवश्यक आहे। आणि त्यामुळे आपल्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की जालन्यात 2020 मध्ये म्हणजे त्या ठिकाणी 2020 हे वर्ष झालं वेळ 5 लाख रुपये प्रतिनग किमतीला, म्हणजे ही झाली वस्तूची किंमत, 25 कारची मागणी केली जाते। याचा अर्थ या वाक्यात, मागणी दर्शक वाक्यात, वेळेचा आणि किमतीचा दोघांचाही संदर्भ आलेला आहे। आणि म्हणून जेव्हा आपण मागणी दर्शक वाक्य अर्थशास्त्रीय दृष्टीने जेव्हा आपण लिहिणार आहोत तेव्हा त्यामध्ये त्या वेळेचा व किमतीचा संदर्भ अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणून बेनहॅम यांनी व्याख्या करत असतानाच सांगितलं की विशिष्ट वेळी, मग ती वेळ लहान असो कमी असो, विशिष्ट किमतीला म्हणजे वस्तूची किंमत देखील अल्प असो अथवा जास्त असो, त्या दोघांचाही संदर्भ त्यांच्या व्याख्येत आलेला आहे। म्हणून विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगदसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय। अशा प्रकारे मागणी दर्शक वाक्यात वेळेचा व किमतीचा संदर्भ अत्यंत आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रहो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मागणीचा अर्थ, मागणीचं सूत्र आणि मागणीचं वैशिष्ट्य यांची सविस्तर चर्चा केलेली आहे। मला विश्वास आहे की आपणाला निश्चितपणे मागणी म्हणजे काय, मागणीची व्याख्या, मागणीचं सूत्र आणि त्याचबरोबर मागणीची आपण बघितलेली वैशिष्ट्ये आपणाला समजली असेल, अशा प्रकारचा एक विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। निश्चितपणे आपणाला हे सगळं समजलं असेल असा विश्वास व्यक्त करून आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरला या ठिकाणी पूर्णविराम देणार आहोत। धन्यवाद।